महत्त्वाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकाराला थारा नको म्हणून NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी जन्माला घालण्यात आली। मात्र या NTAनं घोळ घालण्याचा सिलसिला सुरूच ठेवलाय। आधी नीटच्या परीक्षेचं मातेरे केलं आणि आता नेटच्या परीक्षेमध्ये माती खाल्ली आहे। प्रश्नपत्रिकांमधल्या घोळांमुळे नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा अनावर झालाय। बघूया NTAनं नेमका काय घोळ घातलाय। पुन्हा रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी, पुन्हा बॅरिकेडिंग, पुन्हा पोलिसांकडून बळाचा वापर। कारण पुन्हा परीक्षांमधला घोळ। नीट परीक्षेचे पेपर फुटले, लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा फेरपरीक्षा द्यावी लागली। कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीत धडक देत आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं। हे सगळं घडलं ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या अपयशामुळे। आणि आता त्याच NTAच्या ढिसाळ कारभारामुळे नेटच्या 3 विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याची वेळ आली आहे। त्यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले। 22 ते 30 जून दरम्यान UGC नेटची 87 विषयांची परीक्षा झाली। त्यापैकी इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा होणार आहे। इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न 2 वेळा विचारण्यात आले होते। समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखन, प्रिंटिंग आणि भाषेसंबंधी चुका आढळून आल्या। 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत इंग्रजी विषयाची, तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत कॉमर्सची फेरपरीक्षा होईल। समाजशास्त्राची परीक्षा 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे। फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही। तसंच इतर 84 विषयांचा निकाल लावण्यात देखील विलंब होणार नाही अशी ग्वाही NTA कडून देण्यात आली आहे। निवेदन हम दे ही नहीं पाए हैं। उन लोगों ने पूरे गेट्स ब्लॉक कर रखे हैं। अभी प्रोटेस्ट चल रहा था, उसके कारण उन्होंने गेट्स ब्लॉक कर रखे थे, तो हमने दिया नहीं है। बट इसमें ये लिखा हुआ है कि री एग्ज़ाम किस बेसिस पे हो रहा है। आप ट्रांसपेरेंसी दीजिए, आप टेस्टिमोनियल्स दीजिए। आप कह रहे हैं टाइपोग्राफिकल एरर्स हैं, हमको दिखाइए वो एरर्स कहाँ हैं, फिर हम राज़ी हो जाएंगे कि हमें री एग्ज़ाम देना है। हम इस री एग्ज़ाम के पक्ष में नहीं है बिल्कुल स्टूडेंट्स। NTA अपनी प्रॉब्लम्स की अकाउंटेबिलिटी नहीं ले रही है। क्वेश्चंस रिपीट हुए थे और हम इसलिए नहीं चाह रहे री एग्ज़ाम। एक तो आपने बहुत कम टाइम स्पैन दिया है हमें री एग्ज़ाम के लिए, सिर्फ 24 दिन है। इतना वास्ट सिलेबस है, हम कैसे चीज़ों को कवर करेंगे इतने कम टाइम में। इस बारी जो उन्होंने एरर्स करे हैं वो एरर्स को उन्होंने लपेटे में ले लिया है सोशियोलॉजी को कवर करने के लिए। इंग्लिश और कॉमर्स को खींच के उसको घसीटे में लेकर सोशियोलॉजी के पेपर लीक को यहाँ पे अकाउंटेबिलिटी नहीं ले रहे उस चीज़ की। उन्होंने अपने नोटिस में सिर्फ ये लिखा है कि हमारे तरफ से कुछ एरर्स थे, उस एरर की वजह से हम री एग्ज़ाम करा रहे हैं। और PYQ रेपिटेशन भी उन्होंने मेंशन किया है नोटिस में। बट PYQ रेपिटेशन जब आप पेपर फॉर्म कर रहे थे तब वो मल्टीपल लेवल ऑफ स्क्रूटिनी से जाता है। उस टाइम पे वो चीज़ कैसे अननोटिस चली गई, ये चीज़ आप हमें अगर समझा सकते हैं NTA, तो हम लोग वहाँ पे आई थिंक हम लोगों को क्लैरिटी मिल जाएगी कि आप हमें एक्सप्लेन कर दो कि उस टाइम पे आपसे गलती कैसे हुई। नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवण्याचे आदेश कुणी दिले होते या प्रश्नाचं उत्तर अमित शहांकडे मागणाऱ्या काँग्रेसनं नेटच्या फेरपरीक्षेवरून सरकारवर नव्यानं हल्लाबोल केलाय। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना उद्देशून एक्स पोस्टवर संताप व्यक्त केलाय। मोदीजी, तुमच्या NTAनं काय केलंय ते पहा। समाजशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य विषयांच्या परीक्षा 22 ते 30 जून दरम्यान घेण्यात आल्या होत्या। जवळपास 2 महिन्यानंतर 3ही परीक्षा रद्द केल्या, कारण NTAनं सदोष प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या। तसंच जुनेच प्रश्न पुन्हा विचारले होते। हजारो उमेदवारांनी वर्षानुवर्ष तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरलं, लांबून परीक्षा केंद्रावर आले। त्यांना आता सप्टेंबरमध्ये हे सर्व पुन्हा करावं लागणार आहे। चूक NTAची, शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागते। ही आता शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही, हे एक शोषण करणारं यंत्र बनलंय। हे यंत्र तुमचे पैसे, तुमची वर्ष, तुमचं मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेत आहे आणि बदल्यात काहीच देत नाही, अगदी नोकरी सुद्धा।
एकीकडे नेटच्या फेरपरीक्षेवरून संताप व्यक्त होतोय, तर इकडे महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होते. कारण रविवारी झालेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनेक केंद्रांवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय. कुठे कीबोर्ड चालत नव्हते, तर कुठे माऊसच ठप्प पडले होते. कल्याणमध्ये तर संतापलेल्या तरुणांनी काही काळ न्यायाधीशांची गाडी अडवली. आमचं सरकारला आणि मुंबई हायकोर्टाला विनंती आहे की काल जी परीक्षा झाली ती परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी. रद्द करण्याचं कारण असं की काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना पेपर देता आलेले नाहीत, तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा कुठेतरी विचार करून कालची झालेली परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी आणि फेरपरीक्षा तातडीने जाहीर करण्यात यावी. व ज्या सॉफ्टवेअर कंपनीकडे हे काम पद भरती परीक्षेचं दिलं होतं टायपिंगच्या, तर ते काम त्या सॉफ्टवेअर कंपनीचं काम काढून घेण्यात यावे. राज्यभरातल्या परीक्षार्थींनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चांगले कीबोर्ड दिले असते आमचा रिझल्ट चांगला उठला असता. आता कीबोर्डच नसल्यामुळे सर आम्हाला टाईपच करता आलं नाही काय. आता ऑल मी काय म्हणतो बाबा, माझा एकटाचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता, ठीक होता. आज आमची 200 जणांची बॅच होती, टोटली 200 जणांची फेल झाली सर. हे 200 जण असे नाहीत की सर काल उठले मी आज टायपिंग करायला लागेल. आम्ही सर सन्मान करतोय हायकोर्टचा, त्यांनी फक्त या कंपनीकडे लक्ष द्यावं, ज्यांना टेंडर दिले त्यांना विचारावं की काय प्रॉब्लेम आले काय नाही. अचानक तिथे गेल्यावर आम्हाला समजतंय की स्क्रीन टू स्क्रीन पेपर आहे, म्हणजे स्क्रीन टू स्क्रीन स्किल टेस्ट आहे. मग हे आधी पूर्वकल्पना ह्याची द्यायला पाहिजे होती. फर्स्ट शिफ्टला जो पॅसेज आलेला, तो पॅसेज मी फर्स्ट शिफ्टला होती, तो पॅसेज इतकी आकडेवारी होती की आम्हाला रिदम पकडता येत नव्हतं, स्पीड आमचं लागत नव्हतं. छत्रपती संभाजीनगर मधल्या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेही सहभागी झाले. 8 दिवसात पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला नाही तर राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा दिपकेंनी दिलाय. एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरं जे सेंटर्स आहे ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा, त्या कंपनीच्या अगेन्स्ट ॲक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही, तर हे जेवढेही स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील. आणि पुढचा 1 आठवडा आहे, कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी. 10वी-12वीच्या परीक्षा असोत किंवा एखाद्या नोकर भरतीच्या, नीट असो, नेट असो किंवा TET, कोणत्याच परीक्षा आपल्या यंत्रणांना घोळ घातल्याशिवाय का घेता येत नाहीये. कधी पेपर फुटी तर कधी प्रश्नपत्रिकांमधला घोळ, कुठे ना कुठे माशी शिंकतेच. आणि जर हे सत्र असंच सुरू राहणार असेल तर विद्यार्थ्यांचा परीक्षा या नावाच्या गोष्टीवरून कायमचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली.